विराजची गाडी गेली म्हणजे 2 किलोमीटर विराजला सोडायला आलतो पुढं. विराजची गाडी फास्ट पुढं आली, मग मी आलतो मागून गाडीचा पाठला करत. नाही काढता आला, इतके वेळ नाही थांबता आलं. चला तर सकाळी सकाळी सर्वांना गुड मॉर्निंग, नमस्ते. तर सकाळच्या आत्ता सध्याला वाजल्यास जवळपास 8 वाजत आल्यात म्हणायचं की जवळपास घरून आम्ही निघलो होतो तेव्हाच मी 7:40 झालं त्या 7:40 आणि आत्ता वाजल्यात 8 समजा. तर काय झालं, विराजची गाडी हुकली 40 म्हणजे 7:30ला गाडी 7:40 झाल्यावर गाडी पुढे निघली, आम्ही त्यांच्या मागं पाठला करत करत. तर मग घरी येऊन जवळपास 2 किलोमीटर मी आलो गाडीवर विराजला आणि त्यांना घेऊन. आणि मग पुढं थोडेसे पोरं होते, मग पोरांसाठी गाडी थांबवती नाही का. 5-6 पोरं आहेत पुढं आल्यावर. 2 किलोमीटर वस्ती आहे पुढच्या गावातली, कासरे गाव आहे तिथं. तर मग जवळपास त्यांची पहिली वस्ती लागली की तिथं थांबली होती गाडी. मग त्यांना सोडलं पोरांना, आत्ता गाडी पण गेली. मग त्यांना सोडलं, विराजन ते बसून गेले. तर थोडा जरी उशीर झाला तर गाडी पुढे निघून जाते. तर मग इथूनच शेड्यूल स्टार्ट केला मी. तर हे आहे आमचं आयल्यानगरकडून येणारा रोड आणि इकडं समोर चालला बीडला खाली. तर ही रेल्वे आणि हे आमच्या गावापासून इथंच म्हणजे जवळच, इथून आमचं घर दिसतंय असं म्हणलं तर हरकत नाही. एवढं जवळ घर आहे. आणि आयल्यानगरचा रोड आहे, हे चाललाय बीडला. आणि ह्या साईडला आष्टी, म्हणजे पाठीमागे इकडे आष्टी शहर आहे दिसतंय समोर. तुम्हाला मी दाखवतो किती जवळ. तिथं जायचंय विराजला त्यांना शाळेत. आणि इथून बी एकदम घर दिसल असं. जे फक्त काय झालं, थोडंसं चढ आहे त्याच्यामुळे दिसत नाही, तर सहज घर दिसलं असतं. त्या रेल्वे जी आयल्यानगरकडून येते त्याच्याच असं बीड साईडला इकडं खालच्या साईडला इकडं आष्टीचं काय दिसतंय मी तुम्हाला दाखवतो एकदा. तर थोडंसं प्रत्येक खेडीमधून तुम्हाला थोडंसं अपडेट देतो. तर असं आमच्याकडं वातावरण आहे सध्याला. तर थोडंसं क्लिअर करतो. आणि आष्टी कुठे इथं बघा, ही सगळी आष्टीची बघा, ही दिसायला दिसतंय थोडं छोटं. ते आष्टीकाडचे सगळे बांधकाम आहेत, मोठे मोठे टावर वगैरे. तर एवढं क्लिअरिटी नसन दिसत, पण दिसतंय. हे जे दिसतंय हे सगळं आष्टीचे पुढं. आणि चला आता मी इकडं विराजला सोडलं आणि ह्या साईडला आता चाललोय घरी. तर मग मला चला इथून व्हिडिओ चालू करावा. गाडी आलो आणि विराजला सोडलं आणि चला म्हणलं आता घरी. तसंच काय झालं, रात्री पण आम्ही ना आष्टीला गेलतो. तर आष्टीला पंचमीचे ते काय म्हणतो आपण, पाळणे वगैरे आलते. तर रात्री गेलतो विराजला घेऊन. तर विराजला पण बसलं रेल्वेमध्ये. अशी डुक रेल्वे होती त्याच्यात. दीपाली बसली मोठ्या ह्याच्यात, काय म्हणते ते आता टायमाला मला नावच येत नाहीत. पाळणा मोठ्या पाळण्यात. आणि मी पण मोठ्या पाळण्यात बसलो. पण अगोदर दीपाली मोठ्या पाळण्यात बसली, तर विराजला आणि दिदीला मी सांभाळलं, आनंदीला. आणि नंतर मग ते ह्याच्यात रेल्वेत फिरायला लागले आणि मी पाळण्यात बसलो. जेव्हा पाळणा वर गेला तेव्हा ते त्यांची रेल्वे पळत होती, ती पण मी शूटिंग काढली. मी वर पाळण्यात आणि ते खाली रेल्वेत फिरत येत. तर असा मस्त एन्जॉय केला. तो पण व्हिडिओ मी पुढं तुम्हाला आज दाखवणार आहे. चला तर आता निघलो तर आम्ही आष्टीला. संध्याकाळच्या 8 वाजल्यात आणि 8 वाजता निघलो तर आष्टीला पंचमी बघायला. तर बघू तिथं गेल्याच्या नंतर आम्ही पंचमी दाखवतो आणि थोडंफार काय असेल एन्जॉय करतो ते पण दाखवतो. म्हणजे दीपाला बसायचं पाळण्यात. मी काय नसते मुलं सांभाळायला आता. आज काहीच आपलं बोलायचं नाही. मी माझी चुप्पी आहे फक्त. आपलं काय म्हणजे ग बसायचंय. आणि आनंदीन विराज मी सांभाळीन, दीपाली बसन, विराज काही जागेवर बसन. बघू काय होतंय. चला तर आजचा व्हिडिओ कम्प्लीट आपण बघू. तर जायचंय ना. आणि आता सध्याला 8 वाजल्या. थोड्याशा कमेंट पण आल्या त्या माझ्या ह्याच्यावर, पण मला रिप्लाय द्यायला आता सध्याला टाईम नाही. आता गाडी सर्व्हिस जायचंय, सगळा व्हिडिओ काढायचा आहे, थोडंसं फिरायचंय. जरी कमेंटचा रिप्लाय देऊ आपण नंतर बघू, पण 100% देईल रिप्लाय. तुम्ही कमेंट करीत राहा. चलायचं अगोदर बघा. ते पण मध्ये गडबड उशीर व्हायला लागला, यायला उशीर होईल. चला पटकन मग. बाय. जास्ती देवाची पूजा करते आणि 20 रुपये तिकीट द्यावे. मोबाईल मालक कोणी, शाळेत हुशार कोणी शिक्षण करायला, शाळेत हुशार कोणी मार खायला. कुणाचे होणार नवीन लग्न, कुणाचे झाले गाडव दाखवणार पन्नालाल. बाहेर उभे राहून विचार करू नका आणि विचार मध्ये वेळ घालू नका. सुरुवातीपासून कार्यक्रम बघायचा असेल जरा लवकर चला. जल्दी जाने देखने वाले पहुंचो जल्दी, रास्ते के चलने वाली. मैदान साफ कुणाचं झालंय. हाँ पन्नालाल, यहाँ से आगे देखो, वो मिस्टर की ज्यादा सेवा कौन करते. क्या बात कोई है कि नहीं. लेडीज लोग बोला मैंने, इधर लेडीज लोग ढूंढो.
पति की ज्यादा सेवा कौन करते? अवघड झालंय जरा मला भीती वाटायला लागली. वरून काय नाही वाटत राव एवढं. एवढं काय नाही, फास्ट फिरल्यास काय माहित आता. ज्यादा ऊपर वाले को याद करके दिल से ज्यादा पूजा कौन करते? ज्यादा अल्लाह भगवान याद करते. तर मी आता बसलोय पाळण्यात आणि पाळण्यात विराजन ते पुढे आता बघू आपण. बघा दीपांती आहे तिथं रेल्वेत मी वर आणि दीपालीन ते 2 नंबर. नाही नाही पलटेल जेव्हा माझं लग्न कधी होणार मी तरी तुम्हाला दाखवलं काम तुम्हाला लागलं. हा चल चल पळ 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 चल 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 चल. कुठे 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 तू? चल 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 चलत चलत चल चल पटकन. आलो आता घरी. आनंदीला नेली नव्हतं ना, आता आनंदी रडत होती जातानी आणि आता लगेच पळत पळत आली. जातानी गडबड होती, आम्ही असं फास्ट गेलोत ना, शेड्यू नाही काढला काय नाही आणि त्यामुळे आता ही रडत होती, लय रडली. मला म्हणते ताई चिट्ट तू फिरून आली ना रात्री पाळण्यात. दुकानवाले काका सकाळ सकाळच्या 8 वाजल्यात. महाराज आले म्हणला ना तू काहीतरी, म्हणजे 2 फुगे ते एक फोडला ना तो. महाराज तुला काही काम नाही लागा, 2 फुग्यातला 1 फुगा फोडला मोकार. खेळत तपली ती. चांगलं लिकरू सकाळ सकाळ खेळतय, तू असा डुसणी देतोय हळूच खालून. असा कसा खोड करेल तू? कस काय फुटला? 2 फुगे नव्हते का? अयो अयो लय आनंद वाटतोय का आनंदी? बघता बघता सकाळच्या जवळपास 9 वाजल्या. हा हे महाराजा लोकांना काही काम नाही. 2 फुगे होते आता आनंदीच्या हातात, दोन्ही फोडले महाराजांनी. लहान पोरगी कस काय फोडू शकते फुगे? 2 होते फोडले बा. आज म्हणलं सुट्टी आहे, सुट्टीचं थोडासा आराम करावा घरी. आज शनिवारी आणि आज चौथ्या शनिवारी सुट्टी असते दुकानाला, म्हणजे सगळ्यांचे बंद असते आष्टी तालुका पूर्ण. तर तालुका म्हणजे शहराच्या ठिकाणी. तर मग मला दुकान बंद येतं, आज थोडासा आराम करावा. त्यातली त्यात दीपाली लागली आज बडबड करायला. तर पाणी नाहीत आपलं, आंघोळीचे राहिले, सरपान नाही. आता काय लय टेन्शनमध्ये आलं. आता चाललो मी राग आता नगरला निघावं वाटतंय. आयल्या नगरला इथं जाऊन तुम्हाला काय सांगू, आता लय बोलत नाही मी, म्हणजे तुम्हाला सांगतो पण इथं आता नको लय आरडा करायचा. जातो आयल्या नगरला, काहीतरी घेऊन येतो की पाणी तापल अशी काहीतरी सोय करतो. केलती मी 1-2दा सोय, पण काय आपण सगळं करून देतो पण कुणी ऐकतच नाही. मी पहिले 2 हिटर आणले होते, ह्यांनी जाळीले, पाणीच टाकीत नाहीत. पाणी लाईट असल्यावर हिटरमध्ये आपण पाणी लावलं तापलं, पाणी तापायची गरज नाही, सरपणाची लई गरज पडत नाही. पण काय करतात, पाणी कमी ठेवतात आणि जाळीत येत. हे म्हणते त्यांनी जाळलं आणि ते म्हणते त्यांनी जाळलं. बरं एक आणतात लोक, मी 2 आणले होते. किती आणले होते हिटर? 2, आणि दोन्ही बी जाळीले. आणि आता कोणाला म्हणायला गेलं ना, कुणी जाळलीत म्हणून लाईटीनीच जळली. पाणी कमी ठेवलं ना हिटरमध्ये, ती हिटर जळतं. आणि आता आपण सांगायचं कुणाला, बोलायचं कुणाला. आज आलाय मला राग,
आता एवढं देतो पाणी तापून, तापलंय पाणी आता, आणि जातो डायरेक्ट अहिल्यानगरला. प्लॅन वेगळा होता, आज ठरलं होतं, पण आता पर्याय नाही, आता जातो. आता एवढं पाणी तापीतून जातो, आज सुट्टीत येतो अहिल्यानगरला चक्कर. काय करावं, 2 हिटर आणतो एक सोडून. जातीन 300 रुपये पेट्रोलला जातीन, ते आपल्या अक्कल खाती घालतो. पण हिटर 2 घेऊन येतो, अजून काय काम असलं तर दुसरं पण करून येतो. पण जाणार म्हणजे जाणार. आज इतका टेन्शन दिलंय की बाया माणसं एवढं घरात टेन्शन देतात की कितीपर्यंत सहन करायचं. हे म्हणते एकामेकाला नाव सांगण्यापेक्षा आता मी राग राग कपडे बदलतो, नाही तर हाय असाच निघणार आहे. तू अजिबात रडू नको, तू एकटीच खेळ आता. आ ओ महाराज काय म्हणले, 2 फुगे फोडले तुझे. महाराजाला काही कामच नाही, चांगलं होतं खेळायला. हा महाराजाला काही काम नाही होय. झालं ना आपलं, फुगे फोडले ना महाराजांनी, फोडले ना. बघता बघताना 10:30 वाजल्या. 9 वाजता मी व्हिडिओ काढित होतो, आता 10:30 वाजल्यात. आणि आता घेतलंय मी जेवायला एकदा भाकर आणि भाजी. तर भाजी भाकर खातो आणि मग बघतो काय ते अजून. म्हणजे टाइम झाला, जायचं होतं लवकर नियोजन, पण 10:30 वाजल्या. 11 वाजता जीवस. तर बघू काय होतंय, तुम्हाला सगळं अपडेट देत राहतो मी. आता निघालोय अहिल्यानगरकडं. मला एकदा आनंदीला दाखवा, आनंदीचा दरफडा, आणि जावा म्हणजे पाडापाडी पाडापाडी. ए ए ए मी कुणाला बोलतोय, कुणाला? ए आनंदी, मीठ मीठ. अयो कुणाला ग? चालला वय, जा मम्मीला देऊन ये, जा जा लवकर. हा मम्मीला देऊन ये तिकडं. कसं मिठाचा पुडा घेतलाय, मिठाचे पुढे घेतली. चल मी पण चाललोय आता. चल चाललो मी, चल बाय, टाटा टाटा. असं दुपारी 12 वाजता वातावरण झालंय. फक्त काय झालंय, ऊनच नाही, सगळं ढगच आहे आज, आबाळची. आणि आनंद इथं बसली गाडी चक्कर मारण्यासाठी. म्हणलं तिला एक चक्कर आणावा आणि मग पुढं जाऊ. आनंद इकडे बघ, चल बाळा. तू बुंगा होय, बुंगा तर देतोय तुला, पकडायचा का? थांब, त्याला बघतोय त्या बुंग्याकडे कुठे. चला आनंदीला सोडलं, डायरेक्ट अहिल्यानगर. मध्ये आलोय म्हणजे चिचुंडी पाटील पशी आलोय म्हणायचं. थोडक्यात आमच्या तिथून निघलं ना, पहिलं कड्यावरून चिचुंडी पाटील आणि नंतर नगर. तर आज आहे 22 तारीख आणि शनिवार असल्यामुळे, सुट्टी असल्यामुळे चाललोय नगरला. तर बघू नगरमध्ये थोडी थोडी खरेदी करून माघारी यायचंय. चला जेवढं दाखवता येईल तेवढं मला दाखवा. रोडच्या साईडला थांबलो होतो, फोन आलता म्हणून, आणि चला म्हणलं आपलं शूटिंग काढीत राहावं आपलं. आणि जे काही नगरला जाताना दाखवायचंय ते मी अजून पुढे गेल्यावर दाखवतो थोडंफार. थोडी वेळ काढतो ना, जेवायला गेलो. तर आता सध्याला आलोय मी चिचुंडी पाटीलमध्ये. म्हणजे नगरहून निघालोय वापस घराकडं आणि चिचुंडीमध्ये आलोय. चिचुंडीमधून आता काड्याला जायचं आणि काड्याहून घरी जायचं. तर असं आपला रूट आहे, अहिल्यानगर, चिचुंडी पाटील, तसंच काडा. आणि काड्याच्या नंतर आष्टीला जायची काही गरज नाही. आमच्या गावाला जायचं म्हणलं की मग आष्टी तालुक्याला जायची गरज नाही, डायरेक्ट मांडव्याला जाता येते. तर आत्ताच दीपालीचा फोन आलता आणि मग उचलला. मी थांबलो तर दीपाली म्हणली येताना काय करा, चिचुंडी पाटीलमधली बेळ चांगली असते, येता येता 1 ते 2 बेळ घेऊन या संध्याकाळी खायला. अहिल्यानगरला आलो. चला बेळ सांगितली म्हणल्यावर बेळ घ्यावा दीपालीसाठी, म्हणजे खातील सगळेच पोरं, आई, दीपाली. तर मग 1-2 बेळ घेतो म्हणलं आणि येतो म्हणलं. तर दीपाली म्हणजे थोडी तिथली आणि आपण घरी काही आपल्याकडे हाय शेव आणि लया बी असते दुकानात, आणि थोडी मी रानात जाऊन कोथिंबीर बी आणते. तर म्हणलं चालेल, थोडं जास्त करून तुम्ही खा सर्वजण. आता बेळ घ्यायची गावाकडे जायचं.
आजचा व्हिडिओ नगरला गेलो, थोडं तुम्हाला दाखवला, मोठा बी व्हिडिओ झाला आहे. आणि इकडं बी आमच्यासारखाच पाऊस आहे, एवढा काय पाऊस नाही, बरं हिरवळ अजून, पण पाऊस असाच आहे की जास्त काय पाऊस नाही. तर शेवट सर्वांना बाय बाय, टाटा. आणि कोण आपलं नवीन व्हिडिओ जर कोणी बघत असेल पहिल्यांदी किंवा नवीन आलं चॅनेलवर, तर चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल घंटीला क्लिक करा, म्हणजेच असेच नवीन व्हिडिओ आपले तुमच्यापर्यंत बघायला तुम्हाला लवकर नोटिफिकेशन येईल. तर जे आपले जुने आहेत त्यांनी लाईक करा, सपोर्ट करा आणि कमेंट बी करा. तर सर्वांना शेवटी बाय बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना बाय बाय. तर चला आता बेळ घेतो आणि जातो, आणि उद्याचा व्हिडिओ उद्या मग पुन्हा स्पेशल तुमच्यासाठी येईल. ह्याच्यात आपण नगरून काय सामान आणलं ते पण दाखवायला टाईम भेटला तर उद्याच्या व्हिडिओमध्ये पुन्हा येईलच.